बघा मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात थोडं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे. कारण नुसतं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं का, तर हा एक विषय होतो. सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो. राजकारण जर पाहायचं असेल तर योगायोग बघा. परवाकडे ज्या भेटीगाठी झाल्या, एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं. कदाचित असा डाव असू शकतो, बिहारची निवडणूक येत आहे, भाजपला तिथे गरज आहे, मुंबई महानगरपालिकेची लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा विषय घेतो, दोघांचा फायदा, लोक मरतील याच्यात, बाकी काय, आपलं तर नीट चालून जाईल असा ह्यांचा विचार असू शकतो. कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यात जर थोडा सेन्सिबली विचार केला तर असं आहे की आमचं मत स्पष्ट आहे. मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे, मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल, जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं, आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालंय. तसेच आपली मुंबई, आपला महाराष्ट्र तेवढाच महत्वाचा ह्या देशासाठी आहे. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते. IAS IPS अधिकारी जे त्याच्यातून येतात, कुठच्याही IAS IPS चे बघा तुम्ही, मातृभाषा येते, इंग्लिश येते, हिंदी येते, आणि स्थानिक ज्या राज्यात एक ऍडर मिळतं त्यांना, ती पण ते शुद्धपणे बोलतात. आता ह्याच्यात एक दोन गोष्टी ज्या विचार करण्यासाठी आहेत ना, मी कुठच्याही भाषेचा विरोध किंवा समर्थन, सक्तीचा विरोध किंवा समर्थन ह्याच्यात करत नाही. मी विषय आपल्यासमोर मांडतो, कारण ह्याच्यात अभ्यासपूर्वक आपल्याला मत सगळ्यांनी मांडणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. आपली आता जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात अर्थात आपल्याला आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिकायला मिळतं. जसं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, 9 भाषेतून आपण शिकतो. ह्याच्यात आम्ही सीबीएसई जेव्हा आणलं, आयसीसी जेव्हा आणलं, आयबी जेव्हा आणलं, इतर जे IGCSE सारखं बोर्ड आणलं SEC सोबत, एक नक्कीच आम्ही केलं होतं आमच्या सरकारने की तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही 10वी पर्यंत सक्तीची असावी, प्रत्येकाला मराठी यावी. मग बाकीच्या तुम्ही कुठच्या भाषा शिकवाल हे त्या शाळेचं ते योगदान असेल. पण हे करत असताना तुम्ही हा देखील विचार केला पाहिजे की पहिलीपासून शिकत असताना 3 भाषा हा मुलांवर जास्ती आपण दबाव टाकत नाही आहोत का? कदाचित तुम्ही असंही करू शकता की ज्युनियर केजी, सिनियर केजी पासून मराठी घ्या, मग थोड्या यांनी इंग्लिश इंट्रोड्यूस करा, मग तिसरी भाषा जर तुम्हाला हिंदी असेल किंवा दुसरी कुठची भाषा असेल, ही 4थी 5वी पासून जसं आम्ही आता शिकत आलो आतापर्यंत. आता मी बघा 3 भाषेत तर बोलूच शकतो, 4थी भाषा 5वी भाषा आपल्याला सहसा येऊनच जाते. मी 11वी 12वीत फ्रेंच करायचं सुरू केलं. माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रोत्साहन दिलं की फ्रेंच पण शिकायला पाहिजे. तसंच जेवढ्या भाषा येतील तेवढं मी समर्थन करतोच. पण विद्यार्थ्यांवर तुम्ही किती पहिलीपासून दबाव टाकणार? अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना आपलं नाव हे देखील लिहिताना पहिली दुसरीमध्ये एक थोडी जटिलता येते, समस्या येते. हा देखील आपण विचार केला पाहिजे. आत्ताचं जर शिक्षणाचं तुम्ही घोळ बघितलात तर तुम्ही मला सांगा, जे मंत्री महोदयांनी हे परिपत्रक काढलेलं आहे त्यांना एक तरी भाषा शुद्ध लिखित येईल का? हिंदी आपण चला हिंदीमध्ये बोलू, इंग्लिशमध्ये बोलू, मी कोणाची टिंगल नाही करत आहे, पण पद्धतीचं तुम्ही आता बघा. आता असं झालं, एवढे वर्षाची पद्धत आपल्याला लागलेली आहे. शिक्षक नवीन घेताना पहिलीपासून जो भार हा सरकारवर पडणार आहे तेवढे पगार आपण देऊ शकणार आहोत का? आत्ताच शिक्षक भरती होत नाही, जी आता सध्या स्थिती आहे, सध्याची परिस्थिती आहे. शिक्षक भरती झाल्यानंतर तेवढे तुम्ही पगार देऊ शकणार आहात का? जी लाडकी बहीण आहे, 8 लाख महिलांना आता 1,500 पण नाही 500 रुपये मिळणार आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांना 56% पगार मिळतोय. पोलीस हाऊसिंग मध्ये दंडनी शुल्क तुम्ही वाढवलेलं आहे. हे सगळं होत असताना मग तुम्ही एका बाजूला सांगताय की आम्ही हे सगळं सक्तीचं करू, पण जी यंत्रणा आहे ती उभी करायला तुम्ही सक्षम आहात का? दुसऱ्या बाजूला तुम्ही युनिफॉर्म मध्ये घोटाळे करता, गणवेश तुम्ही वेळेवर देऊ शकत नाहीये, आणि तुम्ही तिसरी भाषा शिकवणार आहेत आणि सक्ती करणार आहेत. आणि परत तुम्हाला सांगतो, आता अनेक शाळा अशा आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित देशात सगळीकडे असेल, जिथे एका वर्गामध्ये 3 वेगळे इयत्ता बसतात. 4थी 5वी 6वी एकत्र बसत असतील, 7वी 8वी 9वी एकत्र बसत असतील. एक शिक्षिका आहे, त्या शिक्षिकेवर किती भार पडतोय हा विचार करा. आणि मग एका बाजूला जग जिथे
AI वगैरे थोडं आपण शिक्षण पद्धती या NEPने काय केलंय तुम्ही बघा. ज्या देशामध्ये आता ह्या शतकात आपल्याला विचार करायला पाहिजे होता की टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, अजून काही काही गोष्टींमध्ये आपण विचार करण्यापेक्षा देशाला कशात व्यस्त केलं. आता एका बाजूला देशात आपण धर्मावरनं भांडतोय, दुसऱ्या बाजूला आपण जातीवरनं भांडतोय, तिसऱ्या बाजूला शिक्षण पद्धतीत कुठच्या भाषेत शिकावं ह्याच्यावर वाद सुरू झालेत. ह्याच्यापेक्षा देशात मोठं दुर्दैव काय. हे वाद कोणी निर्माण केलेत तर केंद्र सरकारने निर्माण केलेत. आपण आता कशात पुढे करायला पाहिजे तर गणितात असेल, टेक्नॉलॉजीमध्ये असेल, वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट. तुम्ही कुठच्याही देशातलं जर रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये देश पुढे असेल तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये शाळेमध्ये रिसर्च होतात. आपल्याकडे ती संधी मिळते का आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला. उलट प्रश्न विचारू नका, पण विद्यार्थ्यांना एका घटनेवर, एका फॉर्म्युलावर, एका कुठच्या मॅथच्या गणिताच्या फॉर्म्युलावर प्रश्न विचारायला संधी मिळते का. ही पद्धत जेव्हापर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण बिघडत जाऊ आणि अशाच वादात रंगत राहू. मला वाटतं एक थोडा सविस्तर विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. जसं मी सांगितलं कुठच्याही भाषेला विरोध करत नाही जोपर्यंत मराठी 1ली ते 10वी सक्तीचं आहे. पण जेव्हा आपण नवीन भाषा शिकतो, एखादं माध्यम आपलं मातृभाषेतलं असलं तरी नवीन भाषा शिकताना, जगाशी कम्पीट करताना आपण कुठच्या इयत्तेत ते इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि जी आपली शिक्षण पद्धती आता आहे त्याच्यात ते सुटेबल आहे का आणि ती कशी सुधारू शकतो इथपासून सुरुवात झाली पाहिजे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.